अब्दुल सत्तारांनी पीक विमा योजनेवरून सरकारला घरचा अहेर दिलाय। सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली, शेतकऱ्यांनी काय करायचं? अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत हा सवाल उपस्थित केला। शेतकऱ्याला वाटतं की मला आता पीक विमा मिळणार आहे, परंतु दुर्दैवाने कंपन्याचे लोक जे असतात ते आपला कलेक्टर जो असतो तो IAS ऑफिसर असतो, क्लास 1 अधिकारी, तहसीलदार, सुपर क्लास 1 अधिकारी असतो, परंतु विमा कंपन्याचे जे लोक आहेत ते कदाचित पाहिलं तर कोणी 12वी पास आहे, कोणी BA फर्स्ट इयरला आहे, कोणी सेकंड इयरला आहे। तर याच्याबद्दल ही आपण थोडा बारकाईने एखादी कमिटी नेमावी आणि एखाद्या कमिटीने नेमल्यानंतर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारचा अर्धा, केंद्र सरकारचा अर्धा पैसा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा, तिन्ही म्हणून आपण जे नुकसान देतोय त्या नुकसानमध्ये त्याचा डिसाईड करण्याचा अधिकार त्या साध्या 5,000 किंवा 7,000 रुपयाचा कर्मचारी करतो। तो कधी कधी शेतकऱ्याशी चिरीमिरी करतो का 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला। आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतं 1 रुपया, पण त्यावेळेस नाम मात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती, याचीही नोंद घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।